या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. आता पाहूयात एक सविस्तर बातमी. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते आशिष लोकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून आशिष लोकरे हे गेल्या 2.5 वर्षापूर्वी अर्थातच दिनांक 25 जुलै 2023 रोजी रुजू झाले. उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामगारांच्या विविध समस्या जाणून त्या समस्यांचा निपटारा त्यांनी केला. लाड कमिटी, अनुकंपा नियुक्ती अशा प्रलंबित कामांकडे प्राधान्यानं लक्ष घालून अनेक कामं मार्गी लावली. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती प्रक्रिया राबवली. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती देण्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार आहे. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम त्यांनी प्राधान्यानं केलं. मालमत्ता कर विभागामध्ये महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विक्रमी वसुलीचा उच्चांक त्यांनी नोंदवलाय. त्याचप्रमाणे भूमी मालमत्ता गाळेधारकांचा प्रश्न त्यांनी सोडवला आणि थकबाकी वसुली मोठ्या प्रमाणात केली. त्यांचा कामकाजाचा धडाका बघून माननीय आयुक्तांनी त्यांच्याकडे विविध 13 विभागाचे पदभार सोपवले आहेत. हे विशेष कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि नागरिकांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा करणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा प्रामाणिक आणि कामामध्ये निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक नागरिक, कर्मचारी, राजकीय नेते मंडळींची यावेळी मोठी गर्दी दिसून आली. प्रत्येक जण पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना शुभेच्छा देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करताना दिसून आला. द न्यूज प्लस परिवाराकडून पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.